राज्य संविधान सौ देवयानी निलेश शिरसाट यांची मुक्ताईनगर उपनगराध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे. ते उपनगराध्यक्षपदावरती विराजमान झालेले आहेत. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. एक चांगल्या प्रकारचं साधं सुद्धा आणि सोजवळ व्यक्तिमत्व ताईंचं आहे. ताई, आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, आपलं हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचं पद आपल्याला मिळालेलं आहे ताई, आणि तुमचे ध्यानीमनी नसताना सुद्धा एक पद आपल्याला प्रदान करण्यात आलेलं आहे, एक निवड झालेली आहे आपली. या निवडीच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल? या निवडीच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर मागचे पंचवर्षीत माझे पती होते नगरसेवक. त्यांचे जे कामं होते ते कामांना पाहून आणि आमदार साहेबांनी त्यांच्यावर ठेवलेला भरोसा, या गोष्टीमुळे जसं आमच्यावर भरोसा ठेवला त्यांनी, या गोष्टीमुळे आम्हाला कामं करायला सोपं गेलं. आणि कोरोना काळ म्हणा तुम्ही, हे पंचवार्षिक जेवढे काही गोष्टी घडल्या त्या गोष्टींचा त्याच्यासाठी ते मदतीला धावून गेले. रात्री बेरात्री 1 वाजो 2 वाजो त्या टायमाला मी त्यांचा मोबाईल बंद असताना लोकांनी माझ्या मोबाईलवर सुद्धा कॉल केलेला आहे. आणि रात्री 1ला 2ला असो त्यांनी हे नाही पाहिलं की माझे घरी कोण नसताना ते एकटे धावून गेलेले आहे मदतीला. म्हणजे कोरोना कालखंडामध्ये त्यांनी निस्वार्थी सेवा केली. आणि कोरोना कालखंडामध्ये तर निस्वार्थीच, म्हणजे समजा तुम्ही ते घरी राहायचेच नाही असं समजा, हॉस्पिटलमध्ये आणि यायचे तर बाहेरच्या बाहेर. त्यांनी जेवढी मदत केलेली लोकांना, आणि त्या लोकांनी यावेळेस आम्हाला त्याचा मोबदला दिलेला आहे. बरं ताई, आपली एक चांगल्या प्रकारे आपलं एक साधं सुद्धा व्यक्तिमत्व आहे आणि ते मुक्ताईनगर वासियांना लाभलेलं आहे. ताई, आपण नगराध्यक्ष पदावरती विराजमान झालेले आहे, एक आपली वर्णी लागलेली आहे, आणि आपलं आता याच्या पुढील फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे? आपण काय करणार आहे? आपलं ड्रीम काय राहणार आहे? काय सांगाल? आता आमचे तर कामं चालूच आहे, समजा तुम्ही कामं चालूच, पण जेवढ्या चांगल्या पद्धतीने आम्हाला आपल्या शहराचा विकास करता येईल तेवढ्या पद्धतीने आम्ही आपल्या शहराचा विकास करू. आणि आमचं म्हणजे हे आहे की पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आपलं मुक्ताईनगरचं नाव कसं आपल्याला पुढे नेता येईल या गोष्टीवर आम्ही जास्त भर देणार आहे. आणि आपल्या मुक्ताईनगरमध्ये हे 2-3 वर्षापासून एवढी प्रगती झाली आपल्या मुक्ताईनगरची, आणि हे सगळं झाले आपले आमदार साहेब चंद्रकांतराव पाटील यांच्यामुळे. त्यांनी असाच आमच्यावर भरोसा ठेवा आणि त्यांच्या साह्याने आमच्या मुक्ताईनगरचं जेवढं आम्हाला चांगलं कामं करता येतील, जेवढे कार्य करता येतील तेवढे करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि त्यांचा सपोर्ट आम्हाला पाहिजे असेल म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण विकास कामं करणार आहात. बरं ताई, एक चांगल्या प्रकारचं उपनगराध्यक्षपद आपल्याला मिळालेलं आहे, आणि मुक्ताईनगर आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षा आणि एक कौतुकाची थाप आपल्याला मिळते. बरं, आपण या मुक्ताईनगर वासियांना आपण आव्हान काय करणार, काय सांगाल? हेच आव्हान करणार आम्ही की माझ्या मिस्टरांनी जसं पंचवर्षीत काही त्याचा मोबदला न घेता त्यांनी त्यांची जनसेवा केली. त्यांनी पूर्ण म्हणजे 5 वर्ष त्यांनी लोकांना दिले त्याचा मोबदला काहीच नाही घेतला, पण लोकांनी आता आम्हाला त्याचा मोबदला दिलेला आहे. आणि त्यांनी आम्हाला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं नक्कीच करू आम्ही. आणि जसं आम्हाला त्यांनी आता सपोर्ट केलं तसं आम्ही बी त्यांच्या काही ना काही म्हणजे कुठलीही मदत असो त्याचा आम्ही टाईम टेबल न पाहता आम्ही त्यांच्या कामासाठी हजेरी नक्की देऊ. आणि जेवढं चांगलं करता येईल आम्हाला तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करू. ताई, एक चांगल्या प्रकारे आपला एक माणूस आहे आणि मुक्ताईनगर वासियांसाठी आपण एक चांगल्या प्रकारे सेवा देणार आहात, आणि आपली एक उपनगराध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे. ताई, हे जे उपनगराध्यक्षपद आपल्याला जे मिळालेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारची कौतुकाची थाप आपल्याला मिळते, अभिनंदनाचा वर्षा होतोय, तर याचं श्रेय आपण कोणाला देणार नाही, काय सांगाल? याचं श्रेय तर आम्ही पूर्ण मुक्ताईनगर वासियांना देईल, आणि आमचे आमदार साहेब आहेत चंद्रकांत पाटील यांना देईल, आणि आमचे नगर अध्यक्ष आहे संजनाताई यांना, आणि पूर्ण माझे नगरसेवक जेवढे आमचे नगरसेवक त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला आज संधी दिली उपनगर अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच. आता त्या संधीचा आता आम्हाला जेवढं त्यांचं गावाचा विकास करता येईल तेवढा विकास आम्ही नक्कीच करू. ह्या होत्या सौ देवयानी निलेश शिरसाट, त्यांची मुक्ताईनगर या ठिकाणी उपनगराध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे. त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड झालेली आहे.
एक साधं सुद्धा आणि सोजवळ असं व्यक्तिमत्व ताईंचं आहे. आणि याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमन असावी, उडत्या पाखराला परतीची तमन असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमन असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी आमच्या ताईंनी मारलेली आहे. यशाचं गौरी शंकर गाठलेला आहे. आणि विशेष म्हटलं म्हणजे त्यांच्या पतींनी जी नगरसेवक असताना 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जी काही सेवा केलेली आहे, कोरोना कालखंडामध्ये ते गोरगरिबांसाठी धावून आलेले आहे, याचंच फळ त्यांना मिळालेलं आहे असं त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.